नमस्कार मित्रांनो, मी विश्वदीप कावळे, सोशल ॲक्टिव्हिस्ट अँड एज्युकेटर. मित्रांनो, आज ही छोटीशी शॉर्ट व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे. मित्रांनो, नागपूरचं हे जे चौक आहे, जात तरोडी रोड इंदिरा नगर म्हणून या ठिकाणी हे जे तुम्हाला हे समोर जे बसस्टँड दिसत आहे, बसस्टँड आहे हा. इकडचा हा जो रस्ता आहे हा येतो मेडिकल चौक आणि तिथे बाबासाहेबांचा पुतळा आहे. ठीक आहे, या ठिकाणी हे आहे नागपूर महानगरपालिकेची शाळा आणि या ठिकाणी हे जे बसस्टँड आहे आणि बसस्टँडवरच तुम्ही बघू शकता की या ठिकाणी एक छोटीशी नाश्त्याची दुकान आहे. ठीक आहे, ही नाश्त्याची दुकान आहे आणि ह्या बसस्टँडच्या या एरियावर या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की हे जे अंकल जे आहे ते या ठिकाणी नाश्ता बनवत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी कब्जा केलेला आहे. परंतु मित्रांनो, जेव्हा आम्ही यांच्याशी चर्चा केली तेव्हा असं मालूम पडलं की नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने यांच्या जागेवर कब्जा करून त्यांना कोणत्याही प्रकारचा मुआवजा न दिला त्यांच्या जागेवर कब्जा करून सन्यांनी त्यांची दुकान हडपली आणि त्यांची ही जागा हडपून या ठिकाणी हे जे बसस्टँड आहे हे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे अवैध बसस्टँड या ठिकाणी त्यांनी बांधकाम केले आणि जागा हडपण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, हे कुठपर्यंत नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची सत्यता आहे? मित्रांनो, अशा प्रकारचे हे आमचे संवैधानिक जे अधिकार आहेत जागा हडपण्याचे, हे या ठिकाणी नागपूर म्युनिसिपलचे जे काम चालू आहे मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता. कुठल्याही प्रकारचा मुआवजा नाही दिला. आम्ही यांच्याशी चर्चा केली. तर मित्रांनो, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे हे जे काम आहे हे किती योग्य आहे की गरीब लोकांची जागा हडपून त्या ठिकाणी बसस्टँडचे काम या ठिकाणी केलेले आहे. मित्रांनो, एक सामान्य माणूस आपल्या पोटापाण्याचा घर खर्च चालवण्याकरिता व्यवसाय करतो आणि ते व्यवसाय पण तोडून टाकण्याचं काम, लोकांना उपाशी मारण्याचं काम हे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन या ठिकाणी करत आहे. मित्रांनो, तुमची काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्कीच यांना अजून नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनद्वारे जर काही त्रास झाला तर नक्कीच आम्ही आंदोलनं करू. हे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनला चेतावणी आहे आमची. जय हिंद.